आणखीन एका शाळेचं होतं. हा संचलनासाठी चला सर. चला हे मागचे सगळे समोर या. मागचे समोर या. मागचे समोर या. पुढे या. समोर या. हातात अंतर घ्या. चला बसून घ्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेळावा आयोजित करत आहेत. 44व्या परभणी जिल्ह्यात आहोत. आपल्या परभणी जिल्ह्याच्या सन्माननीय CEO श्रीमती नतीशा माथुर मॅडम येणार होत्या, परंतु अतिशय महत्वाचं काम आल्यामुळे त्या आणि आपल्या जिल्ह्याच्या माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी लटपटे मॅडम, मेहर मॅडम आणि समस्त पंच आणि या संस्थांचे सर्व पदाधिकारी मान्यवर यांना विनंती की त्यांनी मंचाला आणि या कार्यक्रमाला दीप प्रज्वलनाने उद्घाटित करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. Clap, go! यानंतर परंतु या ठिकाणी उघड्या मैदानावर कोणत्या सुविधा नसताना म्हणजे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन कसं आपण जगू शकतो याचं मध्ये सुरुवातीला आज जे आहे त्याच्यामध्ये पथसंचलन म्हणजे पथसंचलन जे जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं, जे आपण लाल किल्ल्यावर पाहतो अशा प्रकारची शिकवण, अशा प्रकारची ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते पथसंचलन स्पर्धा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण प्रदर्शनी, जे विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून ज्या ज्या गोष्टी त्या बनवलेल्या असतील, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू असेल किंवा एखाद्या आपल्या कलेनं एखादी वस्तू बनवलेली असेल तर असे कलागुणाने युक्त असल्या वस्तू या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत. त्यांचं प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर बँड स्पर्धा, विद्यार्थ्यांना संगीताची आवड असणारे विद्यार्थी अनेक आहेत आणि ते बँड वाजवण्यामध्ये, विविध वाद्य वाजवण्यामध्ये त्यांची स्किल कशी आहे ते जिल्हास्तरीय बँड स्पर्धेमध्ये या ठिकाणी सादर होणार आहे. आणि उद्या सकाळी तंबू निरीक्षण होणार आहे. तंबू निरीक्षण म्हणजे आपलं जे तंबू उभारलेलं आहे त्या तंबूचं जे परिसर आहे ते किती नीटनेटकेपणाने सुशोभीकरण करतात, त्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवतात. त्यानंतर विविध गॅजेट्सचे स्टूल त्या ठिकाणी ते उभे करणार आहेत. आता गॅजेट्स म्हणजे कपडे वाळवण्यासाठी वेळेवर त्या ठिकाणी उभारलं जाणार एक उपकरण, चप्पल स्टँड असेल किंवा आपल्या स्वयंपाकासाठी लागणारं जे काही साधन असेल त्या सगळ्या गोष्टी गॅजेट्सच्या माध्यमातून ते उभे करणार आहेत. त्याच्यातून त्या स्किलचं डेव्हलप होणार आहे. त्यानंतर आम्ही दुपारी 9 वाजता शोभायात्रा काढणार आहोत. त्यानंतर दुपारी 4 वाजता बिन भांड्याचा स्वयंपाक, विद्यार्थी भांडे न वापरता स्वयंपाक कसं बनवायचं या गोष्टी आम्ही त्यांना प्रात्यक्षिकच्या माध्यमातून शिकवणार आहोत आणि ते त्या ठिकाणी ते सादरीकरण करणार आहेत. अशा प्रकारचे विविध उपक्रम, एकूण 10 स्पर्धा आहेत आणि या सगळ्या स्पर्धा जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत. म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप चांगला आकार आणि दिशा मिळणार आहे. तर असे उपक्रम दरवर्षी आम्ही घेतो आणि पूर्ण
महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर जगामध्ये या स्पर्धा आयोजित केल्या जातात, जेणेकरून विद्यार्थी हा हुरहुरी तयार झाला पाहिजे, स्किलवाला तयार झाला पाहिजे, त्याच्या हाताला कौशल्य आणि गुण त्याच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे, अशा प्रकारचं हे शिक्षण आहे. मध्ये स्काउट गाईडचा जो मेळावा घेतलेला आहे ते मेळावा नसून हे एक आज आमच्या गोकुळनाथ नगरीमध्ये जत्राचं स्वरूप आलेलं आहे. सर असतील, गोरे साहेब असतील, त्यांनी सगळ्यांनी मिळून एवढा चांगला उपक्रम आमच्या गावामध्ये लाभलेला आहे. ते आमच्या गावाचं भाग्य म्हणतो आम्ही, की ज्याला ज्याचं ज्ञान हे समजा ते आम्हाला पिंगळीवाल्याला दाखवून दिलं बाहेर सरनं. सर आमच्या इकडे होते, पिंगळीला शाळेमध्ये होते, की त्यानं दाखवून दिलं की पिंगळी गाव किती चांगलं आहे. त्या पद्धतीनं मी जेवढे इथं आलेले स्काउट गाईडला शिक्षक असतात, विद्यार्थी असतात, त्यांचं पिंगळी गावाच्या वतीनं मी त्यांचं आधी सरांचं, मोरे सरांचं, यांच्या माझ्या गावाच्या तर्फे यांचं खूप खूप असं आभार व्यक्त करतो. त्यात आमचं गाव निवडलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून गावकऱ्याच्या तर्फे धन्यवाद. त्याला आव्हान असेल माझं की गावकऱ्यांना हे स्काउट गाईडचं जे परिसर आहे समजा गोकुळनाथ मंदिराचं, तर आपले विद्यार्थी कसे घडू शकतात पिंगळी वासियाची, हे इथं ह्यांनी बघायला पाहिजे. पिंगळी गावाल्यांनी किंवा कसे आपले विद्यार्थी कुठं चालले, काय करायचे, हे एवढा म्हणजे सांगायचं म्हणण्याचं तात्पर्य माझा की जे हे उपक्रम आहे हे उपक्रम माझ्या हिशोबाने दरवर्षी आमच्या गावातच करायला पाहिजे सरांनी सगळ्याच्या इच्छेनं. कारण त्याच्यामुळे ह्याच्यामधून आमच्या गावाला प्रेरणा मिळेल विद्यार्थ्याला, पालकायला, की कसे विद्यार्थी घडवायचे. नाही तर आम्ही आता सरांनी सांगितलं भाषणामध्ये की विद्यार्थ्याला 2-2 लाख भरून ते विद्यार्थी राहत नाहीत, काय नाही. त्याच्यामुळे इथं जर बघितलं सरांचं खूप योगदान आहे. स्काउट गाईड ही चळवळ मुळात मागच्या 125 वर्षापासून पूर्ण जगभर मोठ्या उत्साहामध्ये ही चालत आहे. विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व दृष्टीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, मग चित्रशिल्प आहे, नृत्यनाट्य आहे, गायन वादन आहे, ज्या मुलांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांचा विकास करत या देशाचा सुजाण नागरिक, मूल्यवान नागरिक, देशाप्रती म्हणजे अभिमान निर्माण होणारा नागरिक कसा घडता येईल आणि स्वतःची कामं स्वतः करत दुसऱ्यावर आपण डिपेंड न होता राहता स्वतःची कामं स्वतः करत आपल्या जीवनामध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये कसा विकास साधता येईल याचा प्रयत्न सातत्यानं स्काउट मास्टर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करतात. मग याचं उदाहरण द्यायचं झालं तर या मेळाव्यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असतात. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धामध्ये बिन भांड्याचा स्वयंपाक, कारण हा जो अभ्यासक्रम आहे हा निसर्ग निवासामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसवला जातो. मग निसर्गामध्ये असताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणीवर मात करत उपलब्ध परिस्थितीमध्ये, उपलब्ध साहित्यामध्ये आपलं जीवन कसं आपल्याला पुढे नेता येईल, अडचणी कशी मात करता येईल, हे महत्त्वाचं शिक्षण या चौच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं. मग त्यामध्ये विविध प्रकारचे प्रकल्प आहेत, गॅजेट्स आहेत, विविध प्रकारच्या कला आहेत, विविध प्रकारचे ब्रिज आहेत, टावर आहेत, असा अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना आम्ही घडवण्याचा प्रयत्न करतो. आणि या देशाचा एक स्वावलंबी नागरिक कसा निर्माण होईल, एक राष्ट्राभिमानी नागरिक कसा निर्माण होईल याचा सातत्यानं या स्काउट गाईडच्या माध्यमातून बालपणावर आम्ही निवडण्याचा प्रयत्न करतो आणि देशाचा एक स्वतंत्र नागरिक घडवण्याचा आमचा एक छोटा प्रयत्न असतो. हीच शिकवण या विद्यार्थ्यांना या मेळाव्याच्या माध्यमातून मिळते. 3 दिवस विद्यार्थी अत्यंत अगदी आनंदानं या परिसरामध्ये राहतात. स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे, स्वतः खाणे, स्वतःची कामं स्वतः करणे, कपडे स्वतः धुणे, भांडी स्वतः घासणे, अशा विविध प्रकारचे कामं हे विद्यार्थी स्वतः करत असतात. आणि यातूनच उद्याचा या देशाचा एक हृष्टपुष्ट आणि सुवर्ण नागरिक निर्माण होणार आहे याचा आम्हाला निश्चितपणे आत्मविश्वास आहे.